नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यू आर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती या अनुषंगाने विचारले जाणारे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, प्रश्न पहिला असा आहे, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, तेरेखोल. तेरेखोल हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, हॉकी या खेळाचे उगमस्थान कोणते? हॉकी या खेळाचे उगमस्थान कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, तुर्कस्थान. तुर्कस्थान हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 असा आहे, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, 5 जुलै. 5 जुलै हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 असा विद्यार्थी मित्रांनो, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात? डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4, लेसर. लेसर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4, मार्क झुकेरबर्ग. मार्क झुकेरबर्ग हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6, पीक क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पीक क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, तेलबिया उत्पादन. तेलबिया उत्पादन हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 असा विद्यार्थी मित्रांनो, पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही? पुढीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, हिवताप. हिवताप हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8 असा आहे, युक्लिड कोण होता? युक्लिड कोण होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, भूमितीतज्ञ. भूमितीतज्ञ हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 असा आहे, पेशींचा शोध कोणी लावला? पेशींचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, महामाया. महामाया हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रसिद्धचा ठराव भारत छोडो यांनी मांडला. प्रसिद्धचा ठराव भारत छोडो डॅश यांनी मांडला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, महात्मा गांधी. महात्मा गांधी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, फॉरवर्ड ब्लॉकचे पहिले संस्थापक कोण होते? फॉरवर्ड ब्लॉकचे पहिले संस्थापक कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 असा विद्यार्थी मित्रांनो, मवाळांचे नेते कोण होते? मवाळांचे नेते कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2, गोखले. गोखले हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 असा आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिला मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. पहिला मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4, न्यायमूर्ती रानडे. रानडे हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 असा विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते? भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 4, द बंगाल गॅझेट. द बंगाल गॅझेट हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 असा विद्यार्थी मित्रांनो, 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला?
1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 वि. दा. सावरकर. वि. दा. सावरकर हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 असा आहे विद्यार्थी मित्रांनो 1885 साली काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले? 1885 साली काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मुंबई. मुंबई हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 असा विद्यार्थी मित्रांनो कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 19 असा आहे कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला? कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 1961. 1961 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 20 महात्मा गांधींची दांडी यात्रा किती दिवसाची होती? महात्मा गांधींची दांडी यात्रा किती दिवसाची होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 24 दिवस. 24 दिवस हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 असा आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा केव्हा निर्माण झाला? महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा केव्हा निर्माण झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 1961. 1961 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 असा आहे जिल्हा परिषदेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? जिल्हा परिषदेचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 5 वर्ष. 5 वर्ष हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 असा आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषदेतील कमाल सदस्य संख्या किती? जिल्हा परिषदेतील कमाल सदस्य संख्या किती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 75. 75 हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 24 असा आहे पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 गट विकास अधिकारी. गट विकास अधिकारी हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 असा आहे मुंबई ग्रामपंचायत कायदा कधी निर्माण झाला? मुंबई ग्रामपंचायत कायदा कधी निर्माण झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 1958. 1958 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26 असा आहे गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतील किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीतील किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 30%. 30% हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 27 असा आहे जिल्हा परिषदेची महत्त्वाची समिती कोणती? जिल्हा परिषदेची महत्त्वाची समिती कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 स्थायी समिती. स्थायी समिती हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 असा आहे विद्यार्थी मित्रांनो ग्रामपंचायतीची कमाल सदस्य संख्या किती? ग्रामपंचायतीची कमाल सदस्य संख्या किती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 17. 17 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 29 असा आहे विद्यार्थी मित्रांनो पंचायत राज संबंधातील पी.बी. पाटील समिती कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आली? पंचायत राज संबंधातील पी.बी. पाटील समिती कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 1984. 1984 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30 असा आहे विद्यार्थी मित्रांनो गावातील जन्ममृत्यूची नोंद ठेवणे हे कोणाचे काम आहे? गावातील जन्ममृत्यूची नोंद ठेवणे हे कोणाचे काम आहे? तर त्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ग्रामसेवक. ग्रामसेवक हे उत्तर बरोबर आहे. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.